माझा हा स्वभाव आहे ना, तोच माझा दुश्मन बनतो. म्हणजे मग 12, 1, 2 वाजून गेले तरी मला झोप लागत नाही आणि असेच विचार डोक्यात फिरत राहतात. माणूस म्हणल्यावर आपण चुकणार. तर ऐक ना हॅपी न्यू इयर एव्हरीवन. हॅपी न्यू इयर. ये हॅपी रहा, हॅपी रहा. हेल्दी रहा. वाव, काय आहे हे? किचन सेट. वाव, कधी आणला? वाव, पैसे. पैसे पण आहेत. आई हे भगवान तेरी लीला अपरंपार है. अरे वाव, किती पैसा ही पैसा होगा. छोटी छोटी भांडी आहेत रे. मस्त आहे, मस्त आहे. न्यू इयरला सियाला अजून गिफ्ट मिळाले. बाप रे, रोज एक गिफ्ट. काय खरं नाही बाबा, रोज एक गिफ्ट मिळतं यांना. पळी, प्लेट, वाटी, अजून काय काय आहे? एक गिफ्ट गळ्यात आहे. हा, एक गिफ्ट कपाटात आहे. एक गिफ्ट हातात आहे. रोज एक गिफ्ट. चैन आहे बाबा यांची. आम्हाला असं कोण गिफ्ट देत नाही ग. ह्यांना बघा, रोज एक गिफ्ट. मला कोण द्यायचं गिफ्ट रे? मला पण कोणतर द्या. मला कोण देणार? अरे देव, बघ ओ मेरी माँ. किती माझं मूल शहाण आहे ग. माझं मूल मी देणार म्हणते, मोठं झाल्यावर तर देणार म्हणते. कधी देणार मुला तू? मुला मोठं झाल्यावर दे. हा, आता तू छोटा आहे ना. अगं ते घाण होते बघ. वाट मांडर घेते. पिंक किती छान. सिया ते बघ, मग हे भांडी ठेवायचं आहे आपलं. फ्रेश पिंक कलर आहे, त्याला क्लीन राहू दे. ए विहान, विहान ऐक ना. विहान, विहान, मला कधी देणार तू गिफ्ट? ओके, मी वेट. ऐक ना. मी वेट करेल हा माझ्या गिफ्टची. बाय. एन्जॉय. हॅव फन विथ ऑल द गिफ्ट्स. बाय बाय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. आजचा व्लॉग आहे 2026 मधला, म्हणजे नवीन वर्षी फर्स्ट व्लॉग, पहिला व्लॉग नवीन वर्षातला. तर किती पटापट दिवस जातात ना. दिवस, महिने, वर्ष कळत नाही कधी वर्ष संपलेलं. कळत नाही कधी मुलं मोठी झालेली. कळत नाही कधी आपलं वय वाढलेलं. तसं दिवस पटापट जातात आणि वेळेसोबत आपण पण थोडंसं धावलं पाहिजे. आणि जसं आपण म्हणजे सगळेच आपण की नवीन वर्षी काही ना काही आपण रिझोल्यूशन करतो, तसं मीही काहीतरी रिझोल्यूशन केलं आहे. ही गोष्ट वेगळी आहे की आपण हार्डली ते फॉलो करतो थ्रू आउट द इयर. म्हणजे कधी कधी मध्ये आपला रिझोल्यूशन ब्रेक पण होतं. म्हणजे माझ्यावरून सांगते मी पण करते, पण पूर्ण वर्षभर ते फॉलो होत नाही माझ्याकडून. पण आता म्हणून मी ना एक चॅलेंज घेतले, नवीन वर्षाचे एक चॅलेंज घेतले. तर काय चॅलेंज आहे तुम्हाला सांगते. सुरुवातीला 100 डेज घेतले आणि ते जर मी कंप्लीट केलं चॅलेंज तर मग मी 1000 डेजचं चॅलेंज करेल. तर आता 100 डेजचं चॅलेंज हे आहे की मला 100 डेजमध्ये एकही दिवस व्लॉग मिस नाही करायचा. म्हणजे 100 डेजमध्ये 100 व्लॉग्स पोस्ट झाले पाहिजेत. मग ते मोठे व्लॉग्स असो, मिनी व्लॉग्स असो, म्हणजे दोन्ही पण. म्हणजे आत्ता तसे होतातच आहे, पण एखाद दुसरा दिवस गॅप होतो. पण तसं गॅप न पडता आता कंटिन्यू मी 100 डेजचं चॅलेंज घेतलं आहे. मोठा व्लॉग पण डेली येणार, मिनी व्लॉग तर येतातच, पण तरीही त्यात पण थोडंसं पुढे मागे होतं. पूर्ण 100 दिवस हे तिन्ही प्रकारचे मला व्हिडिओज पोस्ट करायचे आहेत. तसं रोज येतातच, पण मध्ये आधे गॅप पडतो एखाद दुसऱ्या दिवसाचा, काही प्रॉब्लेम्स आले तर. त्यामुळे पण आता काहीही प्रॉब्लेम्स येऊ, कितीही काही हो,
पण हे 100 डेजचं चॅलेंज मी कंप्लीट करणार आहे आणि ते कंप्लीट झाल्यानंतर मग 1000 डेजचं करणार आहे. असंच प्रेम करत राहा एवढंच म्हणेल. दुसरी गोष्ट, तुम्ही इतकं म्हणजे निस्वार्थ प्रेम करताय, इतकं ब्लेसिंग्स देत आहे मला, माझ्या मुलांना, आमच्या सगळ्या पूर्ण फॅमिलीलाच. तर त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. असं वेळ मिळत नाही की असं निवांत बोलेल किंवा आत्तासुद्धा मी मला वाटतं आता 11:30 वाजून गेलेत आणि आत्ता मी वरती आली आहे. सिया विहान खेळत आहेत खाली. सकाळची जरा कामं होती त्यामुळे ते सगळं करण्यात आत्ता 11:30 वाजले मला ब्लॉग स्टार्ट करायला. तर एवढंच म्हणेल की असंच प्रेम करत राहा आणि असेच आम्ही व्हिडिओज पोस्ट करत राहू. असंच तुम्हाला थोडं का होईना पण एंटरटेन करण्याचा प्रयत्न करत राहू. आणि म्हणजे एवढं निस्वार्थपणे प्रेम करताय तुम्ही माझ्या मुलांवर, माझ्यावर. तर थँक्यू सो मच. देव तुम्हाला ब्लेस करो आणि तुमची पण फॅमिली अशीच आनंदात राहो. कारण निस्वार्थ प्रेम करणारे फार कमी भेटतात. तर माझ्याकडून होईल तितकं मी व्हिडिओजच्या थ्रू तुम्हाला थोडं का होईना पण एंटरटेन करण्याचा प्रयत्न करेल, माझ्याकडून जसं होईल तसं, आणि अजून बेस्ट करण्याचा प्रयत्न करेल नक्कीच. तर हे एक चॅलेंज आहे नवीन वर्षाचं. अजून एक आहे की ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, म्हणजे आता माणूस म्हणलं आपण चुकतो, बरोबर, म्हणजे कोण चुकत नाही, आपण देव तर नाही आहे की आपण 100% करेक्ट आहे. माणूस म्हणल्यावर आपण चुकणार. तर आपल्यामध्ये जे काही म्हणजे माझ्यामध्ये जे काही वाईट समजा सवयी असतील, वाईट गोष्टी असतील, तर त्या मी दूर करण्याचा प्रयत्न करेल. फॉर एक्झाम्पल, सकाळी जरा उठण्याचा प्रॉब्लेम असतो माझा, म्हणजे काट्यावर उठतात म्हणतात ना, तसं माझं काम असते. सियाची स्कूल असली तरी मी एकदम एंड मोमेंटला उठते आणि मग पटपट ते मशीन कशी चालते तशी पळते आणि मग आवरून सियाला सोडून येते. पण आता मी असं ठरवलं आहे की अशा प्रकारच्या ज्या काही वाईट सवयी आहेत त्या सोडून फॉलो करायचे आहेत. आज जरा पहिला दिवस होता, आज तरी लेटच झाले मला उठायला, उगाच खोटं कशाला बोलू. तर पहिल्याच दिवशी लेट झाले, पण आता उद्यापासून असं होणार नाही. आणि मी आज जाणून बसून लेट उठले, कारण ते पण तुम्हाला सांगते. तर रात्री जरा उशीरपर्यंत मी बसले होते काम करत आणि त्यामुळे मग सकाळी मला उठायचं नाही वाटलं. प्लस दुसरी गोष्ट, त्यातूनही मी उठली असती, पण आज सियाला सुट्टी आहे, उद्यापासून तिची स्कूल चालू होणार आहे. त्यामुळे मग मी म्हटलं आज एकच दिवस मिळाला आहे मला, आजच्या दिवस झोपून घेते. मी सकाळच्या झोपेला खूप हे आहे, म्हणजे दुपारी झोपत नाही मी, विहानला झोपवते आणि परत मग काम करत बसते. कारण माझं पण कसं आहे, थोडासा झोपेचा प्रॉब्लेम आहे. जर मी दुपारी झोपले ना तर मला संध्याकाळी म्हणजे रात्री झोप लागत नाही लवकर. मग 12, 1, 2 वाजून गेले तरी मला झोप लागत नाही आणि असेच विचार डोक्यात फिरत राहतात. अननेसेसरी म्हटलं तरी चालेल, पण जे काही टेन्शन असतं ते मग डोक्यात फिरत राहतं माझ्या, मला झोप नाही लागत. मग एकदम मग पहाटे लागते, मग परत मला उठण्याचा प्रॉब्लेम होतो. आणि प्लस मग जरा झोप लागते ना जेव्हा थोडंसं विचार करून जेव्हा खरंच झोप लागते, त्यानंतर मग थोड्या अर्ध्या 1 तासात परत सिया विहानसाठी उठावं लागतं मला रात्री. मग त्यामध्ये पण माझी झोप मोड होते. त्यामुळे मग परत मला सकाळी उठायला उशीर होतो. म्हणून मी दुपारी झोपत नाही, विहानला तेवढं झोपवते मी आणि मग काम करत बसते. आणि तसं पण सियाची स्कूल असली की मला दुपारी तसं पण झोप मिळतच नाही, कारण बरोबर दुपारच्या वेळेला तिची स्कूल सुटते. आणि विहानला मग अजय झोपवतो, कधी मम्मी झोपवते, आधी मी झोपून जायची, पण आता कसं मी पण जरा निवांतपणे काम करत बसते 1-1:30 वाजेपर्यंत. मग त्यानंतर अजय बोलतो की मी झोपवतो, मग दोघं झोपतात, कारण अजय पण झोपतो, त्यामुळे मग त्याच्यासोबत विहान झोपून जातो. मग मला झोपण्याचं काही टेन्शन राहत नाही. मग मी सियाला घेऊन आल्यानंतर मग तिचे हातपाय धुवायचे, कपडे चेंज करायचे, जेवायला वाढायचं. ह्यात माझे 3, 3:30, 4 म्हणजे 3:30 तरी वाजून जातातच. 3-3:30 म्हटलं तरी चालेल. मग थोडीशी एक अर्धा तास मी असंच बेडवर पडते, म्हणजे झोपत नाही, पण जरासा पाठीला आराम म्हणून पडते. आणि मग परत 4-4:15ला उठायचं आणि मग संध्याकाळचं परत ते चालू. पण आता उद्यापासून सियाची स्कूल सुरू होणार आहे, तर मी असं ठरवलं की म्हणजे उठायचं लवकर. आता किती वाजता हे मी नाही सांगत, उद्या सांगते उद्याच्या ब्लॉगमध्ये की मी आज किती वाजता उठले होते, म्हणजे उद्या. तर लवकर उठेल ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आता माझा एक प्रॉब्लेम आहे, मी की कमी बोलते. आता तुम्हाला असं ब्लॉगमध्ये असं जाणवून नसेल येत
कारण व्लॉगमध्ये आपल्याला बोलावंच लागतं कंटिन्यू. तर मला थोडासा प्रॉब्लेम आहे माझा कमी बोलण्याचा. म्हणजे मी माझ्या इथे घरीसुद्धा कमीच बोलते, पण मे बी माझा हा स्वभाव आहे ना, तोच माझा दुश्मन बनतो. म्हणजे मी कमी बोलते तर असं वाटतं की सगळ्याला की म्हणजे नाराज आहे का काय. मी शांत राहते ना तर किंवा कमी बोलते तर त्याचा गैरसमज होतो. ऑब्व्हियसली होणारच. समोरचा माणूस गप्प राहिला की काहीच समजत नाही, पण तो माझा स्वभावच आहे. मी इथेसुद्धा शांतच राहते तर मला सगळे ओरडतात. पण काय माहिती काय, मला जास्त नाही आवडत बोलायला आणि शांतच राहायला आवडतं. आणि त्यात मला जरासं असं मानसिक शांतता मिळाल्यासारखी वाटते, म्हणून मी शांत राहते. पण प्लीज माझा गैरसमज करून घेऊ नका माझ्या स्वभावाचा. माझ्या मनात काहीच नसते, फक्त मला शांत राहायला आवडतं म्हणून मी शांत राहते. आणि तर तेच एक क्लिअर करायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, 2025मध्ये जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. आणि मी असा प्रयत्न करेल की माझ्याकडून त्या चुका परत होणार नाहीत. 2026मध्ये असो नाही ते पुढे असो फ्युचरमध्ये. तर शक्यतो असं काही फारसं चुकत नाही, पण जे काही छोट्या मोठ्या चुका पण ज्या होतात तर त्यासुद्धा होणार नाहीत. आणि मी तरी कधी जाणून बुजून कोणाचं मन दुखवलेलं नाही आहे. पण जर अननोइंगली नकळतपणे जर माझ्याकडून कोणाचं मन दुखलं असेल तर मला माफ करा. आणि माझ्यासुद्धा मनात कोणाविषयी काहीच नाही आहे. एकदम लास्ट इयरमध्ये आता जे काही लास्ट इयर्स म्हणलं पाहिजे, आज पहिला दिवस आहे नवीन वर्षाचा, तर लास्ट इयरमध्ये जे काही झालं तर ते मी त्याच वर्षात सोडून आलेली आहे परत. आणि नवीन वर्षी नव्याने सुरुवात केली आहे. मनात काही नाही कोणाविषयी, सगळ्यांविषयी चांगलंच आहे आणि सगळ्यांचं चांगलंच होऊ दे, इन्क्लुडिंग एव्हरीवन. माझी FB, इन्स्टा, यूट्यूब फॅमिलीसुद्धा आणि सगळेच रिलेटिव्ज म्हणा, ज्यांना ओळखते त्यांना म्हणा, तर सगळ्यांविषयी मनामध्ये चांगलंच आहे. आणि सगळे असेच आनंदी राहा. तुम्ही पण टेन्शन घेऊ नका लाईफमध्ये. आणि आयुष्य जगा. बघा, आयुष्य जगायला म्हणजे आपण कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण जगा म्हणजे आपल्याला कुठेतरी फिरायला. आता मला असं वाटतं की कुठेतरी फिरायला जावं, खूप सारी शॉपिंग करावी आणि बरंच काही काही. पण त्या गोष्टींसाठी पैसा लागतो, पण फक्त आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही, एकही रुपया. तर ॲटलिस्ट आपण आनंदी राहू शकतो, ज्याच्यासाठी आपल्याला एकही रुपया खर्च करायला लागत नाही. तर आनंदी राहा, कारण गेलेली वेळ परत येत नाही. आता 2025 जसं गेलेलं आहे, तर आता 2025 परत कधीच येणार नाही. आणि असेच दिवस जातील, वर्ष जातील, आपलंही वय वाढेल, तर परत आपल्याला असं वाटू नये की आपण आयुष्य जगलो नाही. ॲटलिस्ट आनंदी राहा. राहिलं कुठं फिरायला जायचं, राहिलं कुठं शॉपिंग करायला जायचं, तर आनंदी राहा. पैसा असो नसो, कष्ट करा आणि आनंदी राहा. तर माझं पण हेच ध्येय आहे की आता माझ्या आयुष्यात बघा, तुम्हाला तर माहितीच आहे, 2 मुलं आहेत. तर त्यांच्याच इर्दगिर्द म्हणजे त्यांच्याच अवतीभोवती माझं आयुष्य आहे. माझं स्वतःचं पर्सनल आयुष्य आता मला नाही वाटत मी काय असं जास्त काही विचार करते स्वतःचा. तर ती एक गोष्ट की मी स्वतःचा विचार नाही करत, त्यामुळे मला ते करायचं आहे की स्वतःकडे पण थोडंसं बघायचं आहे. म्हणजे आता कशी करत होती मी आत्तापर्यंत की जास्त असं स्वतःकडे बघायचं नाही, म्हणजे स्वतःचा एवढा विचार नाही करायचा. जे काही विचार करेल किंवा जे काही पावलं उचलेल ते फक्त मुलांसाठी करायची मी. स्वतःचा जरा पण विचार करायची नाही. पण आता स्वतःकडे पण थोडंसं बघायचं आहे. स्वतःच्या हेल्थवर लक्ष ठेवायचं आहे, कारण माझी हेल्थ चांगली असेल तर मी मुलांना चांगलं सांभाळू शकेल. मध्ये मला खूप त्रास झाला आणि माझी तब्येत पण खूप म्हणजे बारीक झाली होती. मला कमेंट्स पण आल्या होत्या तुमच्या की ताई तुझी तब्येत खूप कमी झाली आहे. तर असतं का ना काही नाही काही टेन्शन. तर त्यामुळे माझा थोडीशी तब्येत पण ही झाली होती. मग आता मी असं ठरवलं की स्वतःकडे लक्ष देईल, स्वतःच्या तब्येतीकडे पण लक्ष देईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी पॉझिटिव्ह विचार करेल. कधी कधी आपण काय करतो, नकळतपणे नेगेटिव्ह विचार करत राहतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. मग त्रास हा फक्त आपल्यालाच होतो, कोणाला होत नाही. आपण आपल्या थिंकिंगचा त्रास आपल्यालाच होतो. तर होईल तेवढा नाही, मग पॉझिटिव्हच विचार करणार, निगेटिव्ह अजिबात विचार करणार नाही. किंवा हा सगळं चांगलं होईल आणि जे होते चांगल्यासाठी होते आणि जे होणार आहे ते पण चांगल्यासाठी होणार आहे, हा विचार करणार आणि चांगली राहणार असं मी ठरवले. तर हा खरं तर व्लॉग नव्हता, व्हिडिओ म्हटला तरी चालेल.
असंच जरा माझ्या मनातलं तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं. तर असं आहे. अजून ज्या गोष्टी मी केलेल्या नाही आहेत, चांगल्या गोष्टी, चांगल्या ऑब्व्हियसली चांगल्याच, तर त्यासुद्धा मी ठरवलेत की मी त्या करणार आहे. पण मी शेअर आता ह्यासाठी नाही करत आहे, कारण जसं की मी बोलले की आपण हार्डली फॉलो करतो आणि मग नुसतंच बोलायला कशाला बोलायचं ना. आधी आपण मी स्वतःमध्ये ठरवलंय की मी 30 दिवस त्या गोष्टी फॉलो करणार. आणि असं म्हणतात ना की 30 दिवस जर आपण एखादी गोष्ट केली तर आपल्याला त्या गोष्टीची सवय होऊन जाते. तर त्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मी कंटिन्यू करणार आणि मग सांगेल तुम्हाला की हां मी ह्या फॉलो करते. आणि जसं आताच मी 100 डेजचं चॅलेंज पण घेतलंय ते पण मी तुम्हाला सांगेल. आणि इनफॅक्ट आजपासून, कारण आज मला हा व्लॉग करणं पण तितकंच गरजेचं होतं. बघा, उद्या नॉर्मल डे असेल, आपण वर्षाची सुरुवात आपण कशी करतो मला तुमच्याशी शेअर करायची होती की मी वर्षाची सुरुवात कशी करते. आणि थोडंसं तुमच्यासोबत बोलावं असं वाटलं, कारण तुम्ही इतकं प्रेम करता, इतक्या मोठ्या कमेंट करताय तुम्ही. मी वाचते, तुम्हाला प्रत्येकाला मी रिप्लाय पण देते, पण कधी कधी नाही जमत तर त्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. वेळेअभावी किंवा समजा दुसऱ्या कामामध्ये राहून जातं. पण लाईक नक्कीच करते मी. रिप्लाय द्यायचा नाही जमला तरी लाईक तर नक्कीच करते. तर असंच प्रेम करत राहा आणि आनंदी राहा, खुश राहा, हेल्दी राहा, स्वतःची काळजी घ्या. बाकी नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आणि हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना चांगलं जावं, सुख, समृद्धी आणि आनंदाचं जावं. चला, तर आता मी जाते खाली. आणि आजचा छोटासा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे विचार माझ्याशी शेअर करा. आणि मी अजून काही माझ्यामध्ये चेंजेस केले पाहिजेत, तुम्हाला असं वाटतं की मी हे करावं, तर तेही माझ्याशी शेअर करा. आणि अजून तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये, माझ्या व्लॉग्समध्ये काही चेंजेस हवे आहेत का तेही सांगा. अजून एक, तुम्ही काय रेझोल्युशन केले ह्या नवीन वर्षी ते पण मला सांगायला विसरू नका. तर नक्की कमेंट करा. तुमच्याशी इंटरॅक्ट व्हायला मला आवडतं, त्यामुळे मी प्रत्येक कमेंटचा होईल तितका रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते. आणि हां, अजून एक गोष्ट सांगायचं म्हणजे हे की आता सगळे जे व्हिडिओज मी सांगितले की 100 डेजचं चॅलेंज केले आणि ते मी 100 डेजचं चॅलेंज ठेवले मी स्वतःसमोर आणि ते मी कंप्लीट करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ऑन टाईम सगळे व्हिडिओज येतील, नक्की बघा. चला, तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि आजचा हा छोटा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. थँक्स फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल. बाय.